नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात न्यूज टॉप 9 ची करणार आहोत. आमदार गायकवाड यांनी निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्या सगळ्याचा सभागृहात पडसाद उमटलेले आहेत. नेमक्या काय प्रतिक्रिया सगळ्या संदर्भात समोर आलेल्या आहेत, जाणून घेऊया. आकाशवाणी आमदार निवासाच्या उपाहारगृहात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा राडा. निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप. गायकवाडांनी रात्री आकाशवाणी आमदार निवासाच्या उपाहारगृहात कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर. आमदार निवासातील मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून आमदार संजय गायकवाड यांना समज. कुणालाही मारहाण करणं योग्य नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट. उद्धव ठाकरेंचा आरोप. एक बड़ी साजिश है, इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है, क्योंकि एसएनसी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया. आमदारांना कुणाला मारहाण करणं चुकीचं, त्यामुळे आमदारांबाबत चुकीचा संदेश जातो. विधिमंडळाची प्रतिष्ठा कमी होते, समज दिली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून संजय गायकवाडांच्या कृतीवर नाराजी व्यक्त. टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाहीये. सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जात. शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का? आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल. कॅन्टीन चालक 10 दिवस शिळं जेवण देत असल्याचा गायकवाडांचा आरोप. चिकन 10 दिवसाचं, मटन 10 दिवसाचं, साधं. आता हे डाळ नाही म्हटलं, मला जे वरण दिलं हे कमीत कमी 4-5 दिवसा आधीच आहे. तुम्ही त्याचा स्मेल घेऊ शकत नाही, इतकं घाणेरडं जेवण आहे. मग अशा वेळेला या लोकांची काय पूजा करायची का? एखाद्या आमदारानं गरीब कर्मचाऱ्याला मारहाण करणं शोभतं का? हिंमत असेल तर संबंधित खात्याच्या मंत्र्याला मारा. माजलेल्या आमदाराचं निलंबन करा. संजय गायकवाडांच्या मारहाणीवरून अनिल परब आक्रमक. अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का? आणि म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा. मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं. आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू. कॅन्टीनमध्ये डाळ खराब असेल तर त्याला तुमचंच सरकार जबाबदार आहे. जे अरेला कार्य करत नाहीत त्यांनाच तुम्ही मारहाण करता. संजय गायकवाडांच्या मारहाणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. जर डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना. फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना, जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50 कोटी मिळाले नाहीयेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच. सत्तेतील आमदारांना मस्ती आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा हल्लाबोल. संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा पटोलेंनी नोंदवला निषेध. तर सत्ताधाऱ्यांना पैसा आणि सत्तेचा माज आलाय. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सरकारच्या आमदारांना अशी मस्ती आलेली आहे, त्याचा माज आलेला आहे, त्याचा असर आपल्याला पाहायला मिळते. कायदा हातात घेण्याचं काही कारणच नव्हतं, पण ज्या पद्धतीनं हे जे कृत्य झालेलं आहे ते निषेधार्ह. एफडीएच्या पथकाकडून आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये तपास. तर मुंबईतील आमदार निवास राडा प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून चौकशी सुरू. यासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अन्नाचे घेतले नमुने.